सफा ट्रॅव्हल्सतर्फे मढी घाटातील तोरणामाची या रिसॉर्टला आम्ही आलेलो. इथे छान छोटे छोटे कॉटेजेस दिसत आहेत आणि आम्हाला इथे आतमध्ये जायचं आहे. थोडंसं मोठं वाड्यासारखं रिसॉर्ट आहे, तोरणामाची नाव आहे याचं. आणि इथे काजवा महोत्सवासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि हे रिसॉर्टच अशा जागी आहे की इथेच रूममध्ये काजवे येतात. वाव. आणि आम्ही थोडा वेळ झाला इथे आलेलो आहे. इथे छान मुलं खेळत आहेत पहा, बसायलाही जागा आहे आणि खूप सुंदर रिसॉर्ट आहे. इथं त्यांचं ते किचन आहे. इथं आम्हाला थोड्या वेळापूर्वी इथं भजी आणि चहा वगैरे असं मस्तपैकी तिथं दिलं होतं. हा आजूबाजूचा परिसर आहे आणि हे पहा, हा जो भाग आहे हा प्रवेश दरवाजा आहे. जुन्या काळातल्या एखाद्या वाड्याप्रमाणे इथली प्रवेश भाग आहे बघा. कडेने असे छान रूम आहेत आणि प्रत्येक रूमला छान नावं दिली आहेत. पवन मावळ, हिरडस मावळ आणि कर्यात मावळ, गुंजण मावळ. आणि आमची ही रूम आहे नाणे मावळ. रूम पण बघा किती सुंदर आहे. रूममध्ये आम्ही मगाशीच येऊन गेलो. थोडा वेळ इथे जरा सामान वगैरे ठेवून पुन्हा आम्ही आता लवकरच बाहेर जाणार आहोत. इथे छान गॅलरी आहे. हे पहा, इथे पण छान बसायला जागा. आणि आत्ता अजून पावसाळा सुरू झालेला नाही आहे, त्यामुळं इथे काजव्यांचे दिवस आहेत, परंतु थोड्याच दिवसात 15-20 दिवसातच असं म्हटलं जातं की इथे समोरच असा छान धबधबा आहे जो इथून समोरून असा वाहतो. त्यांनी अशी छान तिथे एका वेळेला म्हणजे धबधब्याच्या शेजारी अशी छान बैठक व्यवस्था केलेली आहे की ज्याच्यामध्ये एका वेळेला 25-30 लोकसुद्धा बसतील काठावरती धबधब्याच्या. आणि तो इथून असा ह्या बाजूने इथून खालपर्यंत जाताना त्याचा असा रात्रभर आवाज वगैरे येतो. आणि इथं जवळ जंगल वगैरे दिसतंय. बहुतेक भेकर वगैरे प्राणी इथे येतात. हरणाच्या जातीची भेकरं जंगलामध्ये आढळतात. आता इथे बहुतेक रिसॉर्टमध्ये येत नाहीत कारण इथे लाईट वगैरे असतात रात्रीच्या वेळेला, त्यामुळं ते बघून ते इथं आतमध्ये येत नाहीत. अशा या सुंदर जागेवर आम्ही आलेलो आहे. आणि आमच्याबरोबरच्या लोकांच्या ह्या शेजारी रूम आहेत. आमची ही रूम. आणि आता इथून आम्ही लवकरच सूर्यास्त बघायला जाणार आहोत. हा सुंदर निसर्ग बघून खरोखर खूप शांत वाटलं मनाला आणि अगदी प्रसन्न झालं मन. हे मगाशी तिकडनं बघितलेलं हे किचन दिसतंय. लवकरच भेटू आपण सूर्यास्ता ठिकाणी.
त्याच्यावर उपाय कसे? तर पूर्वीच्या काळापासून देवराईला खूप जास्ती महत्त्व आहे. आपण आत्ता एका देवराईत उभे आहोत. तर देवराईचं जे थोडेसे खुणा असतात, छोटासा एक रंगवलेलं दगड ज्याला देवाचं नाव दिलेलं असतं. काही अंधश्रद्धा चांगल्या असतात, त्यातलं देवराई हे चांगलं आहे. की देव म्हणजे भगवान ईश्वर, राई वन, देवाच्या नावाने राखलेलं वन. यातलं तुम्ही झाड कापलं तर तुमचं काहीतरी होईल, वंशनाश होईल वगैरे वगैरे. त्याच्यामुळे देवराया टिकल्या. देवरायांचं त्या काळचं जर तुम्ही उपयोग पाहिला तर हे मेडिकल स्टोअर आहे. मेडिकल स्टोअर त्या काळामध्ये लोक होती माहिती घेत की ज्यांना पानं, फुलं, फळं, साली, रस याच्यापासून औषधं तयार करता यायची. ती गावाची हेल्थ सांभाळायची. मग ते जर सरसकट कापली गेली, आता जसं आहे की आपली एखादी गोष्ट आवडली की आपण कमर्शियल विचार करतो आणि ते सगळं ओरबडून ट्रक भरून घेऊन जातो. तसं होऊ नये म्हणून देवाचं नाव वेगवेगळ्या देवरायांना दिलं गेलं. तसंच देवराई हे कम्प्लीट वन, संपूर्ण वन, कम्प्लीट फॉरेस्ट म्हणलं. तर कम्प्लीट फॉरेस्ट कशाला म्हणतात? जिथं गवत आहे, जिथं वेली आहेत, जिथं झुडपं आहेत, जिथं मध्यम वृक्ष आहेत, जिथं मोठे वृक्ष आहेत आणि जिथं पॅरासाइट्स आहेत. या सगळ्या प्रकारची जीवसृष्टी झाडांची जिथं असते ती असते देवराई. मग देवराईचा मगाशी जे डिफॉरेस्टेशनबद्दल बोललो त्याचा फायदा काय? तुम्ही नागपूर एरियातनं मोहाची झाडं वाढता म्हणून तिकडचं प्लांटेशन इकडे आणून केलं चालेल का? नाही चालणार. जसं आता पूर्वीच्या काळात वन खात्याने ग्लिरिसिडिया सगळीकडे लावून टाकलं उंदीरमध्ये. ते का आता जगतं कुठं पण, म्हणून ते सरसकट प्लांटेशन नाव खाली लावून टाकलं. त्याने नेचरची हानी होते. इथं जी जीवसृष्टी आहे, आपली जीवसृष्टी प्राणी आणि पक्षीशी लिमिटेड नाही आहेत. इतके बारीक बारीक किडे आहेत की रात्री तर कितीतरी शेपट जीवसृष्टी ऍक्टिव्ह असते दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये. ते पण आपण रात्री बोलूच. तर त्या सगळ्यांना अनोळखी झाडं चालत नाही. मग त्यांचं घर बांधणं थांबतं, त्यांचं रिप्रोडक्शन थांबतं, त्यांचं ओव्हरऑल निसर्गाचा डॅमेज होऊन जातो. मग या एरियात जर झाडं वाढवायची असतील तर इथलं झाडांचं स्टडी करणं आवश्यक आहे. या एरियात अशा 55 देवऱ्या आहेत आपल्या एरियामध्ये. त्या सगळ्यांची झाडं बघून त्याचे टिश्यू कल्चर करून त्याच्या बियांपासून रोपं बनवून अजून फॉरेस्टेशन केलं तर ते हेल्दी वन तयार होईल. हा एक देवराईचा आत्ताच्या काळातला आपल्याला एक फायदा देवराईचा. अशा एका लक्ष्मी देवराई म्हणून तुम्ही देवराईत आहात. उद्या आपल्या गेटसमोर एक देवराई आहे. नेचर ट्रेलला जे येतील तेव्हा ते आपण देवराईच्या थ्रू जाऊ.